तर नेमकी कोणकोणती धरणं भरलेली आहेत आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। अतिवृष्टीमुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ। भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले। नवी मुंबईतील मोरबे धरणासह पुण्यातील चासकमान धरण 100% भरलं, तर नाशिकच्या गंगापूर धरणातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। जायकवाडी धरण 95% भरलं। येत्या 48 तासात जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करणार। पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। भुसावळच्या हातनूर धरणात 14 दरवाजे पूर्णपणे उघडले। सध्या धरणातून 70,000 क्युसेक वेगाने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुती कमरेच्या वरपर्यंत पाणी। रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पाण्याखाली। सध्या गंगापूर धरणातून 6,340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। रामतीर्थ सेवा समितीकडून गोदावरीचं पूजन। मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरणाच्या जलसाठ्याचं पूजन। कोयना धरण 101 टीएमसी भरलं, तर कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये विसर्ग सुरू। कृष्णेची पाणी पातळी 33 फूट 5 इंचावर। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू। वीर धरणातून 54,760 क्युसेकने विसर्ग। नीरा नदीपात्रा सुरू। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमधील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे ओ पॉइंट धबधबा प्रवाहित झाला। गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरले। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। तर अनेक धरणंही ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। उजनी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने विसर्गात मोठी वाढ। उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात 1,10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीपात्रातील साहित्य आणि जनावरं तात्काळ हलवण्याच्या सूचना। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोरबे धरण 100% भरलं। नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठं मन्याड धरण 100% भरलं। अवघ्या 19 दिवसातच धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांसह तालुक्यात आनंदाचं वातावरण। पुण्यातील भोर-नीरा खोऱ्यातील देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरलं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं 5 दरवाजे उघडले। 10,000 क्युसेकने नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील दारणा धरण 91.72% भरलं। दारणा धरणाच्या 6 दरवाजांमधून 10,284 क्युसेकने विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 98% भरलं। धरणातून 12,000 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। अंबाडी प्रकल्पातून शिवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नागपूरच्या वडगाव धरणाचे दरवाजे उघडले। धरणातील पाणीसाठा 99.75%वर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।